स्वामी समर्थ. एक माफी आणि बदललेलं नशीब. त्या दिवशी विजय खूप थकलेला होता. ऑफिसमधून घरी येऊनही त्याच्या मनाला शांती नव्हती. घर मोठं होतं, पैसा होता, लोक आदराने बोलायचे, पण तरीही आत कुठेतरी रिकामेपणा होता. विजय नेहमी म्हणायचा, मी जे काही आहे ते माझ्या मेहनतीमुळे आहे. देव देव तो फक्त भिंतीवरचा फोटो होता. दिवाळीत अगरबत्ती, बस. त्याच्या ऑफिसमध्ये शंकर नावाचा एक कर्मचारी होता. गरीब, शांत, कोणाशी फार न बोलणारा. विजय त्याच्यावर नेहमी राग काढायचा. चुकीसाठी नाही, तर स्वतःच्या अहंकारासाठी. एक दिवस सगळ्यांसमोर विजय ओरडला, तुझ्यासारखे लोक आयुष्यात कधीच पुढे जात नाहीत. शंकर खाली मान घालून म्हणाला, साहेब, देव पाहतो. विजय हसला. देव पाहत असता तर तू इथे नसतास. तो क्षण तिथेच संपला. पण कर्माला वेळ लागतो, विसरायला नाही. काही महिन्यात विजयचं आयुष्य बदलून गेलं. ऑफिसमध्ये चौकशी सुरू झाली. ज्यांनी पाठ थोपटली होती तेच लोक दूर जाऊ लागले. घरात भांडणं वाढली. रात्री झोप लागत नव्हती. पहिल्यांदाच विजय घाबरला. एक दिवस संध्याकाळी तो नकळत मंदिरात जाऊन बसला. तो काही मागत नव्हता, फक्त शांत बसला होता. डोळे बंद झाले आणि मनात एकच प्रश्न घुमत होता, माझंच का सगळं बिघडतंय? त्या शांततेत त्याला श्री स्वामी समर्थ यांचा फोटो दिसत होता. अचानक त्याला शंकरचा चेहरा आठवला. ते शब्द, तो अपमान. विजयचं काळीज दडपलं होतं. पहिल्यांदाच त्याला वाटलं, मी चुकलो. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो मनात म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य वाचवू नका, माझं मन बदला. पुढच्या दिवशी विजयने ते केलं जे त्याने कधीच केलं नव्हतं. तो शंकरकडे गेला. डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मला माफ कर. शंकर काहीच बोलला नाही, फक्त नम्रपणे मान हलवली. त्या दिवसापासून विजय बदलला. हळूहळू परिस्थितीही बदलू लागली. चौकशी थांबली. घरात शांतता आली. पण यावेळी विजय म्हणाला नाही, हे माझ्यामुळे झालं. तो फक्त एवढंच म्हणाला, कृपा आहे. आज विजय मंदिरात जातो, पण मागायला नाही, आभार मानायला. कारण त्याला कळलंय, देव लगेच शिक्षा देत नाही, ते आधी समज देतात. आणि तो समजून बदलतो, त्याचं आयुष्यच बदलून टाकतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.